हॅलो नमस्कार मित्रांनो. आज आपला वर्कआउटचा 6वा दिवस. आज आपल्या वर्कआउटचं नाव आहे हाय इंटेन्सिटी पार्ट 2. मित्रांनो, प्रत्येक वर्कआउटमध्ये असे भरपूर वर्कआउटचे प्रकार आहेत, परंतु आपण एकाच दिवशी सगळ्या प्रकारचे वर्कआउट एकाच वेळेस नाही करू शकत. म्हणून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट आपण जर दररोज केले तर आपल्याला निश्चितच भरपूर फायदा होऊ शकतो. तुम्ही आतापर्यंत माझे 5 प्रकारचे वर्कआउटचे व्हिडिओज माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर पाहिलेले असतील आणि मला खात्री आहे की आपण ते वर्कआउट पाहून वर्कआउट करायला सुरुवात केलेली असेलच. आपल्याला निश्चितच शारीरिक, मानसिक, बौद्धिक 100% फायदा होऊ शकतो. कारण आपली हेल्थ आणि आपलं आरोग्य जर चांगलं असलं तर आपण कोणत्याही कामासाठी 24 तास हॅप्पी असतो. मी तर दररोज अर्धा तास मेडिटेशन, 1 तास वर्कआउट, डाएट, न्यूट्रिशन आणि सक्सेसफुल लोकांची पुस्तकांचं वाचन सुद्धा मी करायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1 वर्षापासून हे सर्व उपक्रम माझे मी नित्यनेमाने करत आहे. माझे सर्व कामांची जबाबदारी पार पाडून ह्या कामांसाठी वेगळा असा वेळ काढतो. संध्याकाळी, रात्री जो वेळ मिळेल सगळे कामं केल्यानंतर त्या वेळेमध्ये मी हे सगळं काम करत असतो. हे सगळे उपक्रम मी स्वतः राबवत असतो आणि मी हे सर्व करण्यासाठी खर्चसुद्धा केलेला आहे. परंतु आपल्यासाठी मी जे शिकलो ते आपल्यासाठी फ्रीमध्ये मी वाटप करायला सुरुवात केलेली आहे. फक्त आपल्याला मदत फक्त एवढीच करायची आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेयर करा. मित्रांनो, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला तुमची हेल्थ बनवायची आहे, तुमचं आरोग्य सांभाळायचं आहे, तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावीच लागेल. वर्कआउट करणे म्हणजे मेहनत घेणे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड असा भरलेला असतो की वर्कआउट करायचं आणि मग थकायचं. कोणी सांगितलं? नाही. वर्कआउट केल्यामुळे आपल्याला शारीरिक असे बरेच फायदे मिळत असतात. माझे वजन 1 वर्षापूर्वी 72 kg होतं आणि आता मी माझे वजन हे सर्व उपक्रम राबवून मी माझे वजन जवळजवळ 12 kg कमी केलेलं आहे आणि मला 100% हॅप्पी वाटतं, फ्रेश राहतो 100%. तर आपणही वर्कआउट करा. चला तर मग मित्रांनो, आजच्या वर्कआउटला आपण सुरुवात करूया. हाय इंटेन्सिटी पार्ट 2 स्टार्ट. सुरुवातीला आपण काय करतो? स्ट्रेचिंग. चला मग स्ट्रेचिंगने सुरुवात करूया. व्हेरी गुड. ओके, स्टार्ट करूया. 5 4 3 2 and 1. 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 5 4 3 2 and 1.
5, 4, 3, 2 and 1. 5, 4, 3, 2 and 1. 5, 4, 3, 2 and 1. 5, 4, 3, 2 and 1. 5, 4, 3, 2 and 1. पायातलं अंतर जास्तीत जास्त वाढवायचं. हळूहळू हळूहळू खाली जायचं. होल्ड. 5, 4, 3, 2 and 1. हळूहळू वरती यायचं. 5, 4, 3, 2 and 1. 5, 4, 3, 2 and 1. मित्रांनो, वर्कआउट करायच्या अगोदर आपण स्ट्रेचिंग का करतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु वर्कआउटसाठी आपल्याला जी मेहनत घ्यायची आहे, आपल्या शरीराचे वेगवेगळ्या अवयवांचा जो वापर करून घ्यायचा आहे, तर सर्व अवयवांना वर्कआउटसाठी तयार करण्यासाठी आपण आधी स्ट्रेचिंग करत असतो. आपले बॉडी पार्ट हे रेडी होतात. चला, मी आता वर्कआउट करण्यास तयार झालेलो आहे, म्हणून स्ट्रेचिंग करणे गरजेचं असतं. ओके, चला जंपिंग जॅक्स 30 सेकंड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. Hand it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last 10. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. बर्फीच पोझिशन अशी घ्यायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last 10. Last 5, 4, 3, 2 and 1. Next. Last 10. Last 5, 4, 3, 2 and 1. Next. Last 5, 4, 3, 2 and 1. मित्रांनो, आपणास मी सांगितलेलं आहे, वर्कआउट करत असताना वॉटर सिप करणे अत्यंत गरजेचं असतं. आपलं शरीर परत परत पाण्याची मागणी करते. चला वॉटर सिप करून घ्या.
चला मित्रांनो, आज हाय इंटेन्सिटी मधले पार्ट 2 चे वर्कआउट स्टार्ट करूया. ओके. पहिलं वर्कआउट मी आपणास प्रत्येक वर्कआउट हे एक वेळा 20 सेकंड करून दाखवतो, परंतु आपण प्रत्येक वर्कआउट हे 2 वेळा करायचं आणि 2 वेळा केल्यानंतर वॉटर सिप करायची. परत नेक्स्ट वर्कआउट साठी रेडी व्हायचं. ओके. चला स्टार्ट करूया. 1 2 3 4 and 5. स्टार्ट जाऊ. प्रॉपर. आपल्याला कधी कधी असं वाटतं की ही कृती काही विशेष नाही, परंतु आपण ती जेव्हा करून पाहतो तेव्हा मात्र आपल्याला वाटतं. ज्या वेळेस मी हे वर्कआउट शिकत होतो, मी खर्च करून वर्कआउट शिकत होतो, मी ऑनलाईन क्लास लावलेला होता आणि त्या ऑनलाईन क्लासमध्ये मी जेव्हा वर्कआउट करत होतो, सुरुवातीला मला हे असंच वाटलं की ही कृती मी तर सहज करेल, ती कृती मी तर सहज करेल. पण मित्रांनो, अवघड जायचं. पण आता मी ते पूर्ण शिकून गेलेलो आहे, म्हणून मी आपणास सांगत आहे. व्हेरी गुड. ओके. चला स्टार्ट करूया. स्टार्ट झालं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10. 9 8 7 6 5 4 3 2 and 1. चला वॉटर सिप करून घ्या. मित्रांनो, नेक्स्ट वर्कआउट आहे आपलं किक बॉक्सिंग. पोझिशन घ्या. शरीराचा मागचा भाग हा पूर्ण मागे गेला पाहिजे. पूर्ण वेट आपल्या या पायांवर, पंजांवर आलं पाहिजे. अशी पोझिशन घ्यायची आणि किक बॉक्सिंग. 5 4 3 2 and 1. 10 15. Last 5 4 3 2 and 1. मित्रांनो, आपण जर हे वर्कआउट प्रॉपर केलं तर आपल्याला रिझल्ट मिळेल, 100% मिळेल. परंतु आपली इच्छा, शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. ओके. नो प्रॉब्लेम. वॉटर सिप करून घ्या मित्रांनो. प्रत्येक सेट 2 वेळा करायचा आहे आपण. ओके. नेक्स्ट पोझिशन घ्या ह्या पद्धतीने. स्टार्ट जाऊ. जंप स्क्वॉट, सॉरी जंप स्क्वॉट. 2
3, 5, 5, 3, 6, 7, 8, 9, 10. Last 10. Last 5, 4, 3, 2 and 1. व्हेरी गुड मित्रांनो. आता आपलं लास्ट वर्कआउट. हे जे लास्ट वर्कआउट आहे मित्रांनो, हे लास्ट वर्कआउट जर आपण अतिशय प्रॉपर निरीक्षण करून केलं तर आपल्याला आपलं हे जे पोट असतं, हे जे वाढलेलं असतं, हे कमी होण्यासाठी फारच उपयुक्त ठरतं. म्हणून व्यवस्थित निरीक्षण करा आणि मग वर्कआउट करा. व्हॉट्सअप करून घ्या. शरीरावर घाम आला असेल तर सोबत रुमाल पण ठेवायचा. 2 गोष्टी सोबत ठेवायच्या, पाण्याचा ग्लास आणि रुमाल. कारण घाम आपल्या डोळ्यात जायला नको. मित्रांनो, चुकीच्या पद्धतीने वर्कआउट करायचं नाही. प्रॉपर वर्कआउट करायचं. प्रॉपर वर्कआउट केल्याने आपल्याला जे फायदे हवे आहेत ते मिळतात. ओके. आता आहे प्लॅंक होल्ड. याच्याने आपलं पोट कमी होतं. मी केलेलं आहे, आपणही करून घ्या. ओके, थँक्स. चला स्टार्ट करूया. 30 सेकंड. पोझिशन घ्या. पाठीचा कणा ताठ. आपण जसं विद्यार्थ्यांना सूचना देतो पाठीचा कणा ताठ, त्या पद्धतीने. मात्र आपल्या बॉडीचा कुठलाही पार्ट खाली जमिनीला लागायला नको. फक्त हात टेकलेले, ते पण अशा पद्धतीने, आणि पायाचे पंजे टेकलेले. ओके. 30 सेकंड. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Last 10. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. Very good. मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा 6वा दिवस वर्कआउटचा एंड झालेला आहे. पार्ट 2 लक्षात ठेवायचं मित्रांनो. मला सांगा बरं मित्रांनो, सुरुवातीला आपण स्ट्रेचिंग करतो, नंतर वर्कआउट करतो, आणि 3 नंबरला काय करतो आपण? परत स्ट्रेचिंग, आणि मग शेवटी मेडिटेशन. ह्याच क्रमाने जर आपण वर्कआउट केलं तर आपला 100% फायदा आहे असं समजा. ओके, व्हेरी गुड. चला मित्रांनो, स्ट्रेचिंगला स्टार्ट करूया. प्रॉपर 1, 2, 3, 4,
5 5 4 3 2 and 1 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हळूहळू खाली 1 2 3 4 5 हळूहळू वरती 1 2 3 4 5 रिलॅक्स. वर्कआउट मध्ये कोणत्याच कृतीची घाई करायची नाही. 1 2 3 4 and 5 रिलॅक्स. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 चल मित्रांनो आता खाली बसून घ्या. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 butterfly. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हळूहळू 1 2 3 4 5 1 2 3 4 5 जेवढं अंतर वाढवता येईल तेवढं वाढवायचं आणि खाली जायचं. जेवढं वागता येईल तेवढं. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 next 1 2 3 4 5 next 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 वर्कआउटमध्ये आपल्याला जी कृती प्रॉपर जमत नसेल तिचा हळूहळू सराव करायचा आणि मग तिला परफेक्ट बनवायची. मात्र स्टार्टिंगला
बळजबरी करायची नाही. जी कृती आपल्याला व्यवस्थित जमत नाही तिला जास्त बळजबरी करायची नाही. प्रॉपर हळूहळू हळूहळू सवय लागता लागता बरोबर होईल. ओके. सुपरमॅन याला म्हणतात सुपरमॅन. स्ट्रेच करायचा. 1 2 3 4 5. नेक्स्ट लेग 1 2 3 4 5. दोघी लेग भरपूर स्ट्रेस करा, जेवढं करता येईल तेवढं. 1 2 3 4 5. अप, होल्ड, डाउन, अप, होल्ड, जेव्हा आपण आपल्या बॉडीला वरती घेतो त्यावेळेस श्वास घ्यायचा, एक लंबी श्वास, आणि वरती गेल्यानंतर श्वास रोखून ठेवायचा आणि खाली येताना हळूहळू श्वास सोडायचा. ओके. चला. अशा पद्धतीने आपण सराव करायचा. ओके. मित्रांनो, आपले आजचे वर्कआउट स्ट्रेचिंग सह संपलेलं आहे. आता शेवटचं राहिलं आपलं मेडिटेशन. खऱ्या अर्थाने मेडिटेशन झाल्यावर आपलं वर्कआउट एंड होतं. पहा, वर्कआउटच्या आधी आपल्याला कशी फिलिंग वाटत होती आणि वर्कआउट झाल्यावर कोणत्या प्रकारची फिलिंग आपल्या बॉडीला, आपल्या मनाला वाटते, जरा निरीक्षण करा, जरा डंकून पहा. आपल्या माइंडला, आपल्या बॉडीला निश्चितच वेगळेपणा जाणवेल. मला तर जाणवतं, म्हणून मी माझा छंद मानलेला आहे वर्कआउट, डाएट, मेडिटेशन, सक्सेसफुल लोकांचे पुस्तकांचं वाचन. मित्रांनो, जर आपण काहीही गोष्ट करायला ठरवली, चांगल्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आपण ज्या वेळेस चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेस आपल्यापासून कोणाला काही इजा नाही ना, मग कशाला विचार करायचा कोण काय म्हणेल. नाही, मात्र आपण कोणाला इजा पोचू देणार नाही आणि आपण जे करतोय त्याच्यात कोणाचं नुकसान नाही एवढी मात्र जबाबदारी आपण पाडायची आहे. म्हणून मला जे वाटतं ते मी करतो, पण कोणाला इजा होणार नाही, माझ्यापासून कोणाला कोणी दुखावलं जाणार नाही, मी कोणाला लढणार नाही एवढं मला माहीत आहे. मित्रांनो, एक शेअर सांगतो मी, खूप महत्वाचा आहे. आजकल का सबसे बड़ा रोग क्या है? क्या कहेंगे लोग? यही तो है यारो, वर्कआउट करो और अपनी हेल्थ बनाओ. ओके, वेरी गुड, थैंक्स.
चला आता आपण मेडिटेशन करूया. फाय 4 3 2 and 1 स्टार्ट. Rub your hands. आपले हात डोळ्यांवर न्या. हळूहळू डोळे उघडा, हात बाजूला करा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. थँक्यू. मित्रांनो, आज आपण वर्कआउटचा 6वा दिवस पूर्ण केलेला आहे. माझे प्रत्येक व्हिडिओ पहा आणि आपण हे वर्कआउट करा. परंतु आपल्याला जर वाटत असेल वर्कआउट केल्यामुळे मला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे तर नक्कीच वर्कआउट करा. मात्र माझा तेवढा जास्त हक्क तुमच्यावर नाही, पण एक मित्र ह्या नात्याने, एक समाजसेवा या नात्याने मी जे शिकलो ते तुम्हाला मी दाखवत आहे. असं काही नाही की तुम्हाला मी जास्तीचा आग्रह करणार. शेवटी आपली इच्छा. थँक्यू. धन्यवाद.